पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। आज डोंबिवली पूर्व येथील बहुचर्चित कॅन्सर रुग्णालयाच्या कामालगत असलेल्या साई विसावा आणि मैत्री रुक्मिणी सदन या इमारतीलगतची संरक्षण भिंत खचल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवित व वित्तहानीचा गंभीर धोका निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यापूर्वीच आयुक्तांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली होती। त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सर्व पक्षीय प्रतिनिधी व स्थानिक नागरिकांसमवेत बैठक घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणे तसेच संबंधित इमारतींची स्थिरता तपासून आवश्यक स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि त्यानंतरच नागरिकांना पुन्हा मूळ इमारतीत स्थलांतरित करण्यापर्यंत यावे याची सर्व जबाबदारी महापालिकेने घ्यावी। भविष्यात किमान 25 वर्ष त्या इमारतीला काय झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी याची लेखी हमी तिथल्या रहिवाशांना द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली। नागरिकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारावी अशी भूमिकाही त्यावेळी मांडण्यात आली। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल कामत, शहराध्यक्ष हर्षद पाटील, जिल्हा सचिव अरुण जांभळे, महिला शहराध्यक्षा कोमल पाटील, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे आदींसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। तिथल्या 2 बिल्डिंग आहेत, सायम विसावा आणि मैत्री रुक्मिणी सदन असे एकूण 50 फ्लॅट धारक आहेत तिथे। आणि ही जी घटना आज सकाळी घडली अत्यंत दुर्दैवी आहे आणि याबाबत अजून मोठी घटना काही घडू नये म्हणून आम्ही आयुक्त महोदयांची आता भेट घेतली आणि आयुक्त महोदयांना पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे ते आम्ही विचारलं। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता सध्या ते तिथले जे फ्लॅट धारक आहेत साधारणतः 50 लोक आहेत, त्यांना आता इमिडिएट शिफ्ट करतायत, हॉटेलमध्ये करतायत, काहींना डोंबिवली जिमखान्यामध्ये करतायत आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण सॉइलची बॅक फिलिंग करून, रिटेनिंग वॉल करून जे काही तांत्रिक दृष्ट्या पाहिजे तिथे ते संपूर्ण करून एक 4 ते 5 दिवसामध्ये पुन्हा तिथे त्या लोकांना रिलोकेट केलं जाईल असं आयुक्त महोदयांचं आम्हाला म्हणणं होतं। आम्ही त्यांना विनंती केली आहे का ते जे फ्लॅट धारक तिथे आहेत ते जे मेंबर्स आहेत साधारणतः 50-51 मेंबर्स आहेत, तर त्यांना आता जे शिफ्ट करून जिकडे जिकडे शिफ्ट करणार आहात तर आतापासून पुन्हा त्यांना त्यांच्या घरामध्ये रिलोकेट करेपर्यंत संपूर्ण जिम्मेदारी ही महानगरपालिकेने घेतली पाहिजे, त्याला त्यांनी होकार दिलेला आहे। दुसरी गोष्ट, तांत्रिक दृष्ट्या त्यांच्या जे बिल्डिंग आहेत, सोसायटी आहेत, त्यांची स्टॅबिलिटी चेक करून महापालिकेतर्फे त्यांना आश्वासित करावं का पुढच्या 25-30 वर्षात तुम्हाला या बिल्डिंगला काही होणार नाहीये आणि या संपूर्ण ट्रान्झिटमध्ये जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घेतली पाहिजे। आणि ते जे फ्लॅट धारक आहेत त्यांना प्रत्येकाला महानगरपालिकेने लेखी हमी दिली पाहिजे का यापुढेही जर 15-20 वर्षामध्ये काय दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जिम्मेदारी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची असेल असं आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आम्हाला त्याबाबत होकार कळवलेला आहे, परंतु आता सध्या इमर्जन्सी सर्व लोकांना रिलोकेट करण्याची प्रायोरिटी आहे, त्यालाही आम्ही मान्य केलेलं आहे। तर जसं सगळे लोक शिफ्ट होतील, शिफ्ट झाल्यानंतर महानगरपालिका यांना लेखी स्वरूपामध्ये प्रत्येक मेंबर्सला हमी देणार आहे का संपूर्ण टेक्निकल ऍस्पेक्ट तपासून पुन्हा रिलोकेट करून आणि येणाऱ्या भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यांना त्रास होणार नाही त्याची जिम्मेदारी ही महानगरपालिकेने घ्यावी। आता ही वेळ नाही आहे कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी किंवा या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, हे संपूर्ण झाल्यानंतर मेंबर रिलोकेट झाल्यानंतर आम्ही मनसे म्हणून ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीमुळे किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे ही वेळ आली आहे, ही परिस्थिती आली आहे। कारण मी जी माहिती घेतली तर तिथले जे रहिवासी आहेत ते साधारणतः बरेच महिने झाले यांना कळवतायत का तुम्ही सेफ्टी मेजर्स घ्या,
रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत यांचं काम चालू होतंय, पण कोणीही यांची दखल घेतली नव्हती. तर ते सोसायटी मेंबर्स आम्हाला भेटले, आम्हाला विनंती केली त्यांनी की आमच्या पाठीशी उभी राहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्णपणे जे सोसायटी फ्लॅट धारक आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अधिकारी वर्गांनी इकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही. नाही, आता त्या बाबतीमध्ये मी तांत्रिक तर आता तपासल्याशिवाय सांगू शकत नाही, परंतु आपण आज परिस्थिती पाहताय, झाडं तोडली जातात, निष्काळजीपणा हे केवळ फक्त बिल्डरच्या फायद्यासाठी केलं जातं. पण या बाबतीत निश्चितपणे आम्ही तपास करून काय असेल तर आम्ही आता स्टँड घेऊ या बाबतीत.